शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकऱ्यांसाठी चिंताची बातमी. जुलै महिन्यात पहिल्या आठवड्यात पावसात आपल्याला खंड पाहायला मिळणार आहे. तर कोणत्या जिल्ह्यात खंड आणि कोणत्या जिल्ह्यात तुरळक प्रमाणात पाऊस राहील याची अपडेट आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून थोडीफार जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉन प्रेस करा. तर 2 जूनपासून आपले 2 जुलैपासून काही ठिकाणी पावसात खंड पाहायला मिळणार आहे. खास आपल्याला अमरावती जिल्हा, नागपूर जिल्हा, चंद्रपूर जिल्हा आणि चंद्रपूर, आपल्या इकडे नागपूरचा काही भाग आणि गोंदिया या ठिकाणी खंड पाहायला मिळणार आहे. आणि छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, अहमदनगर, पुणे, सातारा, नाशिक, मालेगाव या ठिकाणी अधूनमधून पावसाच्या सरी या पाहायला मिळतील. यानंतर 3 जुलैला आपल्याला मराठवाड्यातील संपूर्ण जिल्हे तसेच छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, अहमदनगर, पंढरपूर, सोलापूर या ठिकाणी देखील खंड पाहायला मिळणार आहे. तसेच अकोला, अमरावती, वाशिम, जालना या ठिकाणी देखील 3 जुलैला खंड पाहायला मिळणार आहे. पावसाची शक्यता पाहिली तर फक्त कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी या ठिकाणीच राहील. यानंतर 4 जुलैचा अंदाज पाहिला तर 4 जुलैला देखील मराठवाडा आणि विदर्भात पावसात खंड पाहायला मिळणार आहे. पाऊस विश्रांती घेताना पाहायला मिळत आहे. फक्त एखाद्या ठिकाणी स्थानिक पातळीची ढगांची निर्मिती झाली तरच पाऊस होऊ शकतो. यानंतर 5 जूननंतर खंड संपणार आहे. त्यानंतर 7 जूनला आपल्याला अतिमुसळधार पावसाची शक्यता सुरू होत आहे. हा पाऊस खास करून आपल्याला बीड, केज, माजलगाव, छत्रपती संभाजीनगर, जालन्याचा काही भाग या ठिकाणी सर्वदूर पावसाचा अंदाज राहील. त्यानंतर विदर्भातील यवतमाळ, अमरावती या ठिकाणी देखील पावसाची शक्यता ही पाहायला मिळत आहे. दररोज हवामान अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.